Welcome student in Caliber Science Academy. The topic is halogen derivative, under which we have to study a new concept, that is optical isomerism. It is already studied in 11th class, but we have to relate it with the nucleophilic substitution reaction. So this is lecture number 8. We started optical isomerism. The first point is, what is the stereoisomerism or stereoisomer? We know that isomer are the compounds which having same molecular formula but different structural arrangement. Here a new concept given, stereoisomer means the isomeric structure in which atoms or group of atoms attached to the particular atom we have to study in a space. So simplest definition of stereoisomer is that it is the isomer which having same bond connectives. It is isomer which having same bond connectives. That is same structural formula, but different spatial arrangement of atoms or group is called as stereoisomer. म्हणजे काय, ज्या आयसोमर मध्ये एका पर्टिक्युलर ॲटमला 4 ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स अटॅच असणारे ते सारखे असले पाहिजे, पण त्यांची अरेंजमेंट स्पेस मध्ये वेगवेगळी असते. अशा वेळेस त्या दोन आयसोमरला आपण काय म्हणतो सांगा, स्टेरिओ आयसोमर असं म्हणतो. ते समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. सपोज मी हा एक कंपाऊंड घेतो जनरल सी, कार्बनला वेगवेगळे ॲटम अटॅच करूया, एक्स वाय झेड अँड सपोज ए. याचा आयसोमर घेऊया आपण, ज्यामध्ये सेम बॉन्ड कनेक्टिव्ह असणार आहे, म्हणजे कार्बनला हेच ग्रुप अटॅच असणार आहे सी. इथं वाय घेऊया, आता इथं झेड घेऊया, इथं एक्स घेऊया, इथं ए घेऊया एक्स आणि इथं ए घेऊया. पहा, दोन्ही कंपाऊंडचं फॉर्म्युला सेम आहे, बॉन्ड कनेक्टिव्ह सुद्धा सेम आहे. इथं कार्बनला एक्स अटॅच आहे, इथं कार्बनला एक्स अटॅच आहे, तर कार्बनला वाय अटॅच आहे, कार्बनला वाय अटॅच आहे, कार्बनला ए अटॅच आहे, कार्बनला ए अटॅच आहे, कार्बनला झेड अटॅच आहे, कार्बनला झेड अटॅच आहे. परंतु या आयसोमर्स मध्ये जे ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स अटॅच आहे कार्बनला, त्यांची स्पेस मध्ये अरेंजमेंट वेगवेगळी आहे. त्यामुळे या दोन्ही आयसोमरला काय म्हणतात, स्टेरिओ आयसोमर असं म्हणतात. ज्यावेळेस आयसोमर मध्ये बॉन्ड कनेक्टिव्ह सारखे असतात, परंतु ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमची अरेंजमेंट स्पेस मध्ये वेगळी असते, त्यावेळेस त्याला म्हणायचं स्टेरिओ आयसोमर, आणि त्या फिनॉमिनॉनला म्हणायचं स्टेरिओ आयसोमेरिझम. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्टेरिओ आयसोमर? These are the isomer which having same bond connectives, that is same structural formula, but different spatial arrangement of the atoms or group about particular atom is known as stereoisomer, and phenomenon is called as stereoisomerism. What is the use of this stereoisomer in the chemistry? That stereoisomers are useful to understand nucleophilic substitution reaction. हे जे स्टेरिओआयसोमेरिझम आहे, हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन स्टडी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आपल्याला माहित असले पाहिजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर कन्सिडर करा, अल्किल हॅलाइड चॅप्टर मध्ये आपण आहोत. अल्किल हॅलाइड एक एक्झाम्पल घेऊया, अल्किल हॅलाइड, आणि यामध्ये एक न्यूक्लियोफाइल ऍड करूया, निगेटिव्हली चार्ज स्पेसिस. हा न्यूक्लियोफाइल किंवा ह्या अल्किल ग्रुप वरती अटॅक करेल, तर हा लिव्हिंग ग्रुप एक्स बाहेर निघून जाणार आहे. म्हणजे न्यूक्लियोफाइलने कोणाला सबस्टिट्यूट केलं, या एक्स ला सबस्टिट्यूट केलं, तर काय बनणार आहे, आर एन यू प्लस एक्स निघून गेलाय, एक्स मायनस. तर ह्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये स्पेस मध्ये एटमच्या भोवती
एका पर्टिक्युलर आयटमच्या भोवती जे वेगवेगळे आयटम्स आहेत किंवा ग्रुप ऑफ आयटम आहेत न्यूक्लियोफाइल अटॅक केल्यानंतर त्यांची पोझिशन कशी बदलते हे स्टडी करण्यासाठी आपण काय यूज करतो ऑप्टिकल आयसोमरिझम यूज करतो म्हणजेच न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये एक आयसोमरचं कन्व्हर्जन दुसऱ्या आयसोमर मध्ये होतो आणि त्यामध्ये स्पेस मध्ये एटमची अरेंजमेंट काय होते एक तर तशीच राहते नाहीतर बदलते हेन्स स्टेरिओ आयसोमर उपयुक्त आहे काय स्टडी करण्यासाठी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन स्टडी करण्यासाठी या आयसोमरिझम मध्ये ऑप्टिकल आयसोमरिझम मध्ये काही इम्पॉर्टंट पॉइंट आपल्याला स्टडी करायचे आहेत त्यामध्ये पहिला पार्ट आहे कायरल कार्बन पहिला पार्ट काय आहे कायरल कार्बन और कायरल आयटम व्हाट इज कायरल आयटम इन ऑर्गेनिक केमिस्ट्री कायरल आयटम इज वेरी इंपॉर्टेंट व्हाट इज कायरल आयटम कार्बन आयटम टू व्हिच four different group or atom attached is called as chiral atom. What is chiral atom? Carbon atom to which four different atoms or group attached is called as the chiral atom. We can represent the chiral atom like this. Chiral atom. C. हे chiral carbon आहे चला हा एक atom attach केला A दुसरा attach केला B तिसऱ्या अटॅच केला सी आणि चौथ्या अटॅच केला डी हियर हे चार जे आयटम्स आहेत ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी इज नॉट इक्वल टू डी त्यावेळेस हा जो आयटम कायरल कार्बन असतो हा जो आयटम असतो तो कायरल कार्बन असतो आणि त्याला ऍस्टेरिस्क ने दर्शवतात म्हणजे स्टार ने दिस इज कॉल्ड ॲज ए कायरल कार्बन सो व्हॉट इज कायरल आयटम A carbon atom in a molecule carries four different group or atom is called as chiral atom. Let us take an example of chiral atom. We have one example to study the chiral atom. Suppose 2-chlorobutane. Let's draw the structure of 2-chlorobutane. CH3, CH, Cl, CH2, CH3. We find out the chiral carbon in this 2-chlorobutane. So let me consider the carbon number 1, 2, 3 and 4. In carbon number 1 we find out what type of atom or group of atom attached. So let me consider this C1 carbon. In C1 carbon, the carbon having 3 hydrogen, that's why I've written 1 hydrogen, 1 hydrogen, 1 hydrogen, 3 hydrogen. And remaining is this part. So I've written here CH, Cl, CH2, CH3. Look at that. So carbon number 1 has the atom or group of atom H, H, H and remaining this bigger group CH, Cl, CH2, CH3. Now second carbon C2 carbon. What attached to the C2 carbon? Look at here. First hydrogen, second chlorine, third this methyl group and fourth this ethyl group CH2 CH3. So this carbon has the atom or group of atom H, Cl, CH3, CH2, CH3. Now look at third number carbon C3 is equal to here 2 hydrogen atom attached, that's why I have written H. What remains now? This group and this group. To the C3 carbon, that's why written CH, Cl, CH3. This one CH, Cl, CH3, and remaining CH3. So C3 carbon having 2 hydrogen, 1, 2, remaining this methyl and this remaining CH3, CHCl. And now C4 carbon to which what attached? Study
C4 carbon. Here 3 hydrogen attached. That's some written 1, 2, 3. And what is the biggest part attached? This one. That's why I'm written CS3, CH, Cl, CS2. Now look at C1 carbon, C2 carbon, C3 carbon and C4 carbon. In C1 carbon there are 3 hydrogen atom attached, same. That's why this is not chiral carbon. While in C2 carbon, the atom or group of atom attached H, Cl, CS3 and CS2, CS3. All four group of atom are different. Hence it is chiral carbon. In carbon number 3, there is 2 hydrogens same. Hence it is not chiral. While in carbon number 4, there are 3 hydrogens are same. Hence it is not chiral. So C1 is not chiral because of 3 hydrogens are same. C3 is not chiral carbon because 2 hydrogens are same. C4 is not chiral carbon because 3 hydrogens are same. Only C2 carbon, to which 4 atoms or group of atoms are different, namely hydrogen, chlorine, methyl and ethyl. That's why our C2 carbon is a chiral carbon. So what is the chiral carbon in 2-chlorobutane? CS3, CH, Cl, CS2, CS3. In 2-chlorobutane, this is a chiral carbon, and that's why shown by asterisk. This is the chiral carbon, to which 4 different atoms or group attached. That's in the first definition, chiral atom. Now look at second definition. What is chiral molecule? When molecule contain chiral atom, ज्या molecule मध्ये chiral atom attached असेल, chiral carbon atom attached असेल, it acquire unique property. Such molecule cannot have superimposable mirror image. Such molecule called as chiral molecule. याचा अर्थ समजून घ्या. याचा अर्थ सांगतो. ज्या मॉलिक्यूल मध्ये ऍटलीस्ट 1 chiral कार्बन असेल, म्हणजे असा कार्बन त्याला 4 डिफरंट ग्रुप अटॅच असणार आहे. असं मॉलिक्यूल एक स्पेसिफिक प्रॉपर्टी दाखवतो. तो मॉलिक्यूलची मिरर इमेज ही नॉन सुपरइम्पोजेबल असली पाहिजे. म्हणजेच काय, सुपरइम्पोज होता कामा नये. लेट अस स्टडी व्हाट इज नॉन सुपरइम्पोजेबल मिरर. सपोज वी हैव 2-chlorobutane. Structure CS3, CH, Cl, CS2, CS3. This is chiral carbon. आता हा जो मॉलिक्यूल आहे तो एक प्रॉपर्टी दाखवतो, म्हणजे याची जी मिरर इमेज येणार आहे ती याच्या बरोबर, या मॉलिक्यूल बरोबर, या आयसोमर बरोबर सुपर इम्पोजेबल प्रॉपर्टी दाखवणार नाही. म्हणजे काय, मी याचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर काढतो. हा कार्बन घेऊया, कायरल कार्बन नंतर एक क्लोरीन अटॅच आहे, दुसरा वरती मिथिल ग्रुप अटॅच आहे, तिसरा हायड्रोजन अटॅच आहे. तो छोटा ग्रुप आहे म्हणून बिलो दी प्लेन करतो, आणि मोठा ग्रुप अबो दी प्लेन CS2 CS3. या मॉलिक्यूलला असं लिहिलं. हा कायरल कार्बन. हा त्याची मिरर इमेज घेऊया. मिरर इमेज कशी येणार? मिरर इमेज इथं कार्बन, इथं CS3, इथं Cl, वेज लाईन वरती CS2 CS3, इथं हायड्रोजन. हा कायरल कार्बन. ह्याची मिरर इमेज अशी आली. दिस इज मिरर इमेज अशी आली. आता हा जो कायरल मॉलिक्यूल आहे, इथं कायरल सेंटर आहे, तो मॉलिक्यूल असा समोर उचलायचा. इमॅजिनरी you can put it from that board towards you and kept on this molecule.
हा मॉलिक्यूल असा उचलायचा आहे इमेजनरी आणि ह्या मॉलिक्यूल वरती ठेवायचं आहे. जर कायरल कार्बन वरचे प्रत्येक ग्रुप एकमेकांवरती येत असेल तर त्याला सुपर इम्पोजेबल म्हणायचं आणि जर येत नसेल तर त्याला नॉन सुपर इम्पोजेबल म्हणायचं. आपण पाहूया सुपर इम्पोजेबल आणि नॉन सुपर इम्पोजेबल नेमकं काय. सपोज हे दोन्ही हात आहे, या हाताची ही सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहे, मिरर इमेज ही मिरर इमेज, या पामची ही मिरर इमेज आहे. आता मी असं उचलतो या इमेजला आणि असं ठेवतो एक्झॅक्टली. आता पहा हे सुपर इम्पोज होत नाही, म्हणजे प्रत्येक फिंगर जी आहे ती एक्झॅक्टली एकमेकांवरती येत नाही. वरती ठेवलेला जो पाम आहे त्याची जी करंगळी आहे ती मागच्या पामच्या अंगठ्यावरती येते आणि पहिल्या पामचा जो समोरचा पाम आहे त्याचा जो अंगठा आहे तो मागच्या पामच्या करंगळीवरती जाते. याचा अर्थ ही जी इमेज आपण घेतलेली आहे ती कशी आलेली आहे सांगा, नॉन सुपर इम्पोजेबल आलेली आहे, नॉन सुपर इम्पोजेबल. जर अशी आली असती तर आपण सुपर इम्पोज म्हटलं असतं, पण आपल्याला अशी उचलून अशी ठेवायची होती म्हणून आपण ही काय म्हणूया, नॉन सुपर इम्पोजेबल. तसंच या केसमध्ये कन्सिडर करा, हा मॉलिक्यूल जर उचलला नासा ठेवला या कार्बनवरती तर हे जे ग्रुप ऑफ ऍटम्स आहेत त्यामध्ये मिथिल मिथिल वरती सुपर इम्पोज होईल, पण क्लोरीन क्लोरीन वरती सुपर इम्पोज होणार नाही, इथिल इथिल वरती सुपर इम्पोज होणार नाही, हायड्रोजन हायड्रोजन वरती सुपर इम्पोज होणार नाही. म्हणून या इमेजला म्हणायचं नॉन सुपर इम्पोजेबल आणि या मॉलिक्यूलला म्हणायचं कायरल मॉलिक्यूल. काय म्हणायचंय, कायरल मॉलिक्यूल. म्हणजे डेफिनेशन अशी आहे, दी मॉलिक्यूल विच कंटेन कायरल कार्बन which possess a property that their mirror image should be non-superimposable. Their mirror image should be non-superimposable. Such molecule said to be what? Chiral molecule. Such molecule said to be what? Chiral molecule. आता पुढच्या कन्सेप्ट कडे येऊया, ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, हे स्टेरिओ आयसोमरच असतात. ऑप्टिकल आयसोमर हे स्टेरिओ आयसोमरच असतात आणि स्टेरिओ आयसोमर मध्ये आपण पाहिलं होतं दोन आयसोमर मध्ये जे ऍटम्स किंवा ग्रुप ऑफ ऍटम्स अटॅच असतात एका सेंटर आयटमला, त्यांची स्पेशल अरेंजमेंट कशी असते, डिफरंट असते. मग ऑप्टिकल आयसोमर म्हणजे काय, दीज आर द स्टेरिओ आयसोमर्स in which isomer having different spatial arrangement of atoms or group of atom about the chiral carbon atom. इथे एक वर्ड महत्वाचा आहे, स्टेरिओ आयसोमरच आहे, दोन आयसोमर आहे, दोन आयसोमर आपण घेतले. look at we taken two isomer, suppose कार्बन इथे A B C आणि D ग्रुप लावूया, घेऊया हा कायरल कार्बन. इथं पण आपण घेऊया A, इथं घेऊया D, इथं A, इथं B आणि इथं C. पाच दोन आयसोमर आहे, स्टेरिओ आयसोमर, ज्यामध्ये ऍटम्स किंवा ग्रुप ऑफ ऍटमची अरेंजमेंट स्पेस मध्ये वेगवेगळी आहे. स्पेस मध्ये अरेंजमेंट वेगवेगळी आहे. कोणाच्या भोवती, कायरल कार्बनच्या भोवती. तर अशा आयसोमर्सला म्हणायचं, अशा आयसोमर्सला म्हणायचं कोणते आयसोमर, ऑप्टिकल आयसोमर्स. सो व्हॉट इज ऑप्टिकल आयसोमर, दीज आर द स्टेरिओ आयसोमर्स which having same molecular formula, same structural arrangement, but different spatial arrangement of the atoms or group of atoms about the chiral center. About the chiral center is called as optical isomers. सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर दोन ऑप्टिकल आयसोमर्स, दोन स्टेरिओ आयसोमर असे आहेत की ज्यांच्यामध्ये कायरल कार्बन आहे आणि कायरल कार्बन आयटमच्या भोवती जे ग्रुप्स आहेत ते स्पेस मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अरेंजमेंट आहेत, त्याला म्हणायचं ऑप्टिकल आयसोमर. ठीक आहे, ऑप्टिकल आयसोमर आर डिफर्स फ्रॉम ईच अदर बाय सर्टन मेजरेबल प्रॉपर्टीज. हे जे ऑप्टिकल आयसोमर्स असतात हे एकमेकांपासून काही
प्रॉपर्टीच्या मध्ये काही भौतिक गुणधर्मामध्ये वेगवेगळे असतात, त्यांचे भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात. तर त्यावेळेस एक प्रॉपर्टी एक्झिबिट करतात, त्या प्रॉपर्टीला म्हणायचं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. पुन्हा एकदा सांगतो, ऑप्टिकल आयसोमर्स हे एकमेकांपासून काही सांख्यिकी भौतिक गुणधर्मामध्ये बदल दर्शवतात, त्यावेळेस त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचंय, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. तर आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी स्टडी करूया या ऑर्गॅनिक कंपाऊंडची. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी स्टडी करण्यासाठी आपल्याला काही कन्सेप्ट स्टडी करावा लागेल. फॉर एक्झाम्पल ऑर्डिनरी लाईट अँड प्लेन पोलराइज्ड लाईट. तर ठीक आहे, ऑर्डिनरी लाईट काय आहे ते पाहूया. ऑर्डिनरी लाईटची डेफिनेशन करण्या अगोदर आपल्याला माहित आहे, सूर्यापासून निघणारे जे वेव्हज असतात ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात आणि त्यामध्ये वेगवेगळे रेज असतात. त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतो आपण. त्यामध्ये कॉस्मिक रेज येऊ शकतात, अल्ट्राव्हायोलेट रेज येऊ शकतात, गॅमा रेज येऊ शकतात, यूव्ही लाईट येऊ शकते, आयआर येऊ शकतात, मायक्रोवेव्ह येऊ शकतात, रडार येऊ शकतात. या सगळ्या रेजचं कॉम्बिनेशन म्हणजेच सनलाइट. आणि सनलाइट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहे, म्हणजे त्यामध्ये दोन फील्ड असतात, एक इलेक्ट्रिक फील्ड असतं आणि दुसरं असतं मॅग्नेटिक फील्ड. याचा अर्थ सूर्यापासून निघणारे जे किरण असतात त्या किरणांमध्ये, त्या वेव्हज मध्ये दोन प्रकारची काय असतात, फील्ड असतात. एक इलेक्ट्रिक फील्ड असते आणि दुसरी असते मॅग्नेटिक फील्ड. म्हणून त्या सनलाइटला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असं म्हणतो. आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये वेगवेगळे काय असतात, रेज असतात. कॉस्मिक रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, गॅमा रेज, यूव्ही रेज, आयआर रेज अँड मायक्रोवेव्ह अँड रडार अँड सो अँड सो. हे जे रेज सूर्यापासून निघतात, वेव्हज निघतात, ते वेव्हज आपण सेंटर कन्सिडर करूया, प्रोपोगेट होतात वेगवेगळ्या डायरेक्शनने. प्रोपोगेट होतात. सपोज या डायरेक्शनने वेव्हज प्रोपोगेट होतात, या डायरेक्शनने वेव्हज प्रोपोगेट होतात, या डायरेक्शनने वेव्हज प्रोपोगेट होतात, या डायरेक्शनने वेव्ह प्रोपोगेट होतात, या डायरेक्शनने वेव्ह, सगळ्या पॉसिबल डायरेक्शनने वेव्हज काय होतात, प्रोपोगेट होतात. मग हे वेव्हज दोन फील्ड मध्ये असतात. एक इलेक्ट्रिक फील्ड मध्ये असतात, एक इलेक्ट्रिक नेचर असतो आणि दुसरा असतो मॅग्नेटिक नेचर. एक इलेक्ट्रिक नेचर असतो आणि दुसरा असतो मॅग्नेटिक. प्रत्येक वेव्हचं इलेक्ट्रिक ॲज वेल ॲज मॅग्नेटिक. याचा अर्थ सूर्यापासून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे ऑसिलेट करतात इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये. कसं, परपेंडिक्युलर. कसं ऑसिलेट करतात, परपेंडिक्युलर. हे पहा, परपेंडिक्युलर ऑसिलेट करतात टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट इन ऑल प्लेन्स. इन ऑल प्लेन्स. अशा लाईटला काय म्हणायचंय, ऑर्डिनरी लाईट. अशा लाईटला काय म्हणायचंय, ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय, ऑर्डिनरी लाईट म्हणजे इट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. इट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज in which can oscillate in electric as well as magnetic field in all possible planes perpendicular to the direction of propagation of light, called as ordinary light. Called as a ordinary light. What is ordinary light? A light which can be propagated in all possible plane, in all possible plane perpendicular to the direction of propagation of light. या डायरेक्शनने, या डायरेक्शनने, या डायरेक्शनने, या डायरेक्शनने, या डायरेक्शनने, या डायरेक्शनने, सगळ्या प्लेन मध्ये काय होतात, ऑसिलेट करते लाईट. कशी, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ लाईट. परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ लाईट. अशा लाईटला काय म्हणायचंय, ऑर्डिनरी लाईट. आणि ऑर्डिनरी लाईट या फिगरने दाखवतात. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऑर्डिनरी लाईट? इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन which can oscillate in an electric as well as magnetic field. How? Perpendicular to the direction of propagation of light is called as an ordinary light.
Now what is the plane of polarized light? What is the plane of polarized light? जेव्हा आपण ऑर्डिनरी लाईट एका विशिष्ट टाइपच्या प्रिझम मधून पास करतो त्याला म्हणतो निकॉल प्रिझम. हा प्रिझम डोलोमाइट पासून बनतो, कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट. जेव्हा ऑर्डिनरी लाईट ही निकॉल प्रिझम मधून पास करतो, जेव्हा पास केल्यानंतर इमर्जिंग लाईट ही एकाच प्लेन मध्ये काय होत असते, ऑसिलेट होत असते परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. तर त्या लाईटला म्हणायचं प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट. ऑर्डिनरी लाईट सगळ्या डायरेक्शनने प्रोपगेट होत असते. कसं? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ लाईट. जेव्हा ती लाईट निकॉल प्रिझम मधून पास करूया तर ती लाईट इमर्जिंग लाईट जी येणार आहे ती फक्त एकाच प्लेन मध्ये ऑसिलेट होताना दिसते, व्हायब्रेट होताना दिसते. कसं? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ लाईट. तर एका प्लेन मध्ये ऑसिलेट होणाऱ्या लाईटला काय म्हणायचं असतं? प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट. ती ऑर्डिनरी लाईट पासून मिळवली जाते. कशामधून पास करून? निकॉल प्रिझम मध्ये पास करून. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट? When ordinary light pass through Nicol prism, then oscillation in only one plane emerges out. When ordinary light pass through the Nicol prism, then oscillation in only one plane is emerges out. फक्त एकाच प्लेन मध्ये ऑसिलेशन होताना दिसतं. अशा लाईटला काय म्हणतो आपण सांगा? प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट असं म्हणतो. पुन्हा एक डेफिनेशन पाहूया. व्हॉट इज प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट? When ordinary light passing through the Nicol prism, then oscillation can be emerges out, which can be emerges out, which can be oscillated perpendicular to the direction of propagation of light in only one plane. In only one plane, such light is called as what? Plane of polarized light. So, on the basis of this plane of polarized light, we have to define the concept optical activity. How any substance is optically active or inactive. How to check? To check that, we have to pass an plane of polarized light through the aqueous solution of certain substance, which including the sugar, which including the chiral molecule of alkyl halide, which including the lactic acid, means chiral molecule. So plane of polarized light passing through the aqueous solution of a optically active substance. Optically active substance means a aqueous solution of certain substance through which the plane of polarized light can be rotated either in a clockwise direction or anti-clockwise direction. Such substance is called as an optically active substance and phenomenon is called as optical activity. म्हणजेच काय? जर आपण प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट कशामधून पास केलं? ॲक्वियस सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्स मधून. आणि त्या ॲक्वियस सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्सने जर या प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईटला कसं रोटेट केलं? क्लॉकवाईज डायरेक्शनने. किंवा कसं रोटेट केलं? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. एक तर क्लॉकवाईज नाही तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. त्यावेळेस जो हा सबस्टन्स असतो तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो आणि त्या फिनॉमिननला असं म्हणायचं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. सो व्हॉट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स अँड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी? When plane of polarized light is passing through the aqueous solution of certain organic substances like sugar, lactic acid, 2-chlorobutane, then a emerging light, which is a plane of polarized light, emerging light which is rotating in either clockwise direction or anti-clockwise direction. Certain substance which can rotate the plane of polarized light in either left hand side or right hand side called as optically active substance. And phenomenon of rotation of plane of polarized light by the optically active substance is called as optical activity. What is optically inactive substance? If a plane of polarized light passing through the solution of certain substance which do not rotate the plane of polarized light either in a clockwise direction or anti-clockwise direction, such substance is called as optically inactive substance. पुन्हा एकदा ऐका. What is optically inactive substance? जेव्हा तुम्ही प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट अशा aqueous solution of the substance च्या aqueous solution मधून पास करता
तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह लाईटला रोटेट करू शकत नाही. कोणत्या डायरेक्शनने? क्लॉकवाईज ने और अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे ऑसिलेशन जसं ओरिजिनल होतं तसं ओरिजिनल ऑसिलेशन राहतं जेव्हा तुम्ही त्या सोल्युशनच्या सबस्टन्सच्या सोल्युशन मधून ती प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट पास करता. त्याला म्हणायचं ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्स. So what is the definition of optically active substance? The substance or compound which can rotate the plane of polarized light either towards the left or right, either clockwise direction or anti-clockwise direction, is known as optically active substance. And what is optically inactive substance? The substance which do not rotate the plane of polarized light either in a clockwise direction or anti-clockwise direction. That substance is called as optically inactive substance. Optically inactive substance. And what is optically activity? The substance which can rotate the plane of polarized light either in a clockwise direction or anti-clockwise direction, called as optically active substance, and phenomenon called as optical activity. Phenomenon called as a optical activity. Now consider optical rotation. The optical rotation Now consider optical rotation. The numerical value of optical activity expressed in a term optical rotation. What is optical rotation? The angle through which optically active substance rotate the plane of polarized light. Rotate the plane of polarized light is called as optical rotation. Angle through which the plane of polarized light rotate the optically active substance, rotated by the optically active substance, is known as optical rotation. म्हणजे काय? जर आपण प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स मधून पास केली तर काही सर्टन अँगलने तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह लाईटला रोटेट करतो, प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईटला रोटेट करतो. दॅट इज डिनोटेड बाय थीटा. डिनोटेड बाय थीटा. त्या अँगलला म्हणायचं ऑप्टिकल रोटेशन. त्या अँगलला म्हणायचं ऑप्टिकल रोटेशन. पुन्हा एकदा ऐका. जेव्हा आपण प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट कशामधून पास करतो? ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स मधून पास करतो, तेव्हा प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट सर्टन अँगलने रोटेट होत असते. त्या अँगलला म्हणायचंय ऑप्टिकल रोटेशन, डिनोटेड बाय थीटा. सो व्हॉट इज ऑप्टिकल रोटेशन? अँगल थ्रू which the optically active substance rotate the plane of polarized light. Rotate the plane of polarized light is called as optical rotation. And depending on direction of rotation of plane of polarized light, depending on direction of rotation of plane of polarized light, optical rotation is divided into two types: dextro-rotatory substance and leo-rotatory substance. Depending on a direction of rotation of plane of polarized light, optically active substance divided into two types: dextro-rotatory substance and leo-rotatory substance. So what do you mean by dextro-rotatory substance? When optically active substance rotate the plane of polarized light towards the right hand side or in clockwise direction, such substance is called as dextro-rotatory substance. What is dextro-rotatory substance? When optically active substance rotate the plane of polarized light towards right hand side, that is in clockwise direction, that is called as a dextro-rotatory substance, and it is denoted by small d or positive sign. It is denoted by small d or positive sign. And what is leo-rotatory substance? When optically active substance rotate the plane of polarized light, when optically active substance
rotate the plane of polarized light in left hand side, towards the left hand side or in anti-clockwise direction, such substance is called as a Leo rotatory substance. Such substance is called as Leo rotatory substance. Means what? जेव्हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स मधून आपण काय पास करूया, प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट, आणि ती प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट लेफ्ट हँड साइडला रोटेट होत असेल तर त्या सबस्टन्सला म्हणायचं लिओ रोटेटरी सबस्टन्स. लिओ रोटेटरी and is denoted by small l or negative sign. Denoted by small l or negative sign. This is called as a dextrorotatory and Leo rotatory. पुन्हा एकदा बघूया ऑप्टिकल रोटेशन म्हणजे काय. Angle through which which is denoted by theta, angle through which optically active substance rotate the plane of polarized light is known as optical rotation. And on the basis of optical rotation, optically active substance divided into two types, dextrorotatory substance and Leo rotatory substance. It is a type of optically active substance depending on optical rotation. What is dextrorotatory substance? Dextrorotatory substance defined as the optically active substance through which plane of polarized light is passed, which rotate the plane of polarized light right hand side or in clockwise direction, that is called as a dextrorotatory substance, or substance which can rotate the plane of polarized light towards the right hand side called as a dextrorotatory substance denoted by D or plus sign. And what is Leo rotatory substance? The substance which can rotate the plane of polarized light towards the left hand side or anti-clockwise direction is called as a Leo rotatory substance and denoted by small l or negative sign. Small l or negative sign. This is finished the optical rotation.